या आपण ड्रॉ या ठिकाणी लगेच येणार आहोत। दोन्ही संघाचे या ठिकाणी प्रतिनिधी आहेत, स्वतः प्रोप्रायटर आहेत, मंगलमूर्ती विराथनचे आहेत। MS11 झाई टीमला यावेळेला बाय मिळालेली आहे आणि संघ खेळेल। विजयी संघाला मात्र खेळावं लागणार आहे ते पागदरे बॉईज वसई 11। एकविरा स्पोर्ट्स वेलकम वैभव साने, आपलं सहर्ष स्वागत। एक हँडसम क्रिकेटर आणि लेजंड ऑफ क्रिकेट। काल धर्मेश पटेलने खूप चांगली गोलंदाजी केली, मेडन ओव्हर आज ते या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। या सर्वांचं करूया आपण वेलकम आणि या पहिल्या 2 षटकांसाठी पुनश्च एकदा ऐकूया आपण व्हॉइस ऑफ नवली आमचे जवळचे मित्र मिस्टर मंथन जिगरत मॅडे यांचा आवाज। धन्यवाद प्रमोदजी शेडगे। आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलो आहे या स्पर्धेच्या। अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मागील 4 दिवसांमध्ये आपण पाहिलंय, अनुभवलंय आणि आता इथून जर आपण पाहिलं कुठला संघ फायनल्समध्ये जाऊन धडकेल त्याची मात्र आतुरता सर्व प्रेक्षक राजांना आहे। आणि गेले 5 दिवस आपण पाहिलं तर खूप एन्जॉय केलंय सर्वांनी या क्रिकेटला। हंगामाची सुरुवात झाली आहे आणि हंगामाची सुरुवात झाल्यानंतर पहिली ट्रॉफी उचलण्याचा मान कुठल्या संघाच्या नावे जातो। सामन्याला आता होते सुरुवात। 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय, शैलेश नॉन स्ट्रायकिंग एंडला, रितेश स्ट्रायकिंग एंडला। पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर नोचा आणि नो बॉल वरती आलेला आहे षटकार। प्रचंड इथे आपण पाहिलं तर वरती हा चेंडू होता आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर हा नोचा सिग्नल पंचांनी कळवलाय। फ्री हिटचा बॉल फलंदाजासाठी। इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय। डाऊन द ग्राउंड चेंडू जाताना आपण पाहताय फिल्डर तिथे आहेत लॉंग ऑफला डीप मध्ये। 1 रन यावेळेला मात्र कंप्लीट केली गेली या एका धावेच्या माध्यमातून। आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 8 धावा। जितू षटक क्रमांक पहिलं हाताळताना दिसत आहेत। शैलेश स्ट्रायकिंग एंड वरती आता येत आहेत। षटकातील पुढचा बॉल अगदी चांगला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलेला आहे। रितेश किणी यांची कामगिरी आजच्या दिवसामध्ये देखील खूप चांगली झाली विथ द बॉल विथ द बॅट। पण एकच सांगेन की भूतकाळामध्ये तुम्ही काय केलंय त्याला महत्त्व नाहीये, तुम्ही वर्तमान काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्याचा विचार मात्र करायला हवा। इथून जर आपण पाहिलं षटकातील पुढचा बॉल फटका तर अगदी चांगला आहे, चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप, चौकार 4। खणखणीत फटका रितेशच्या बॅटमधून येतोय। तीन चेंडू झालेले आहेत। धाव संख्या जर आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 13 धावा। आकाश आमच्या समवेत आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अतिशय सुंदर कार्य करताना। रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलात कशा प्रकारे एक्झिक्यूट केलं त्या फटक्याला। चौकाराची मोहर जणू काही स्टॅम्प तिथे मारलाच होता चेंडू पडल्यानंतर। धाव संख्या आपण आता पाहताय फलकावरती पाहायला मिळते ती 13। षटकातील पुढचा बॉल जितू घेऊन तयार। तर मात्र फुलटॉस बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे, योग्य प्रकारे बॅट वरती आला नाहीये। लो फुलटॉस चेंडू होता, हळवारपणे या चेंडूला खेळून काढलाय। लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू गेलेला आहे। 1 धाव कंप्लीट केली जाते या एका धावेच्या मदतीने। धाव संख्या जर आपण आता पाहिली धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 14। तुषार कुर्ले कॅमेरामॅन अतिशय सुंदर वर्क त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं। इथे मात्र खाली टाकलेला बॉल होता त्याला पिक केलं आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय। 1 रन पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 15। 2 षटकांचं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि किती धावांचं लक्ष हे ठेवलं जाईल त्रिश 11 मंगलमूर्ती विराथन या संघाच्या वतीने। सध्या 15 आपण पाहतोय। इथे मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, चेंडू बराच बाहेर गेलाय। पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेले आहेत। वाईटचा सिग्नल इथे आला आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड। षटकातील शेवटचा बॉल
फुलर लेनचा मारा केलाय, चांगलं प्रत्युत्तर दिलं फलंदाजाने. वाईड लॉंग ऑनच्या रिझनला चेंडू गेलाय, एक धाव तिथे मिळवली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि यावेळेला काय घडलंय, अतिघाई संकटात नाही, रनआउटच्या माध्यमातून जाते इथे विकेट. रितेश गॉन बॅक टू दी पवेलियन. चला नवीन फलंदाज घाई करायची आहे, मैदानाच्या दिशेला जायचं, लगेच रवाना करा न्यू बॅटर. 5:15 वाजलेत. चला न्यू बॅटर प्लीज घाई करा, विनंती आहे. धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 17. टेक्निकल एररमुळे सध्या लाईव्ह प्रक्षेपण बंद आहे आणि अगदी काही क्षणात पुन्हा एकदा आपण लाईव्ह प्रक्षेपण घेऊन येणार आहोत. न्यू बॅटर आपण पाहताय नव्यानं दाखल झालेला आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय तुषार केणी नव्यानं दाखल होतोय. इथून जर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. चला घाई करा, स्पीडअप करा मित्रांनो. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती साहिल. आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील. तुषार आहे स्ट्रायकिंग एंड वरती. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती साहिल. साहिल टू तुषार. चला डोंगरीपाडा संघ जास्त वेळ व्यतीत केला जातोय. षटकातील पहिला बॉल साहिल घेऊन तयार. अगदी चांगला बॉल, लो फुलटॉस बॉल होता, त्याला खेळून काढलाय, स्लाइस केलाय पॉइंटच्या दिशेला. चेंडू जातोय, एक धाव घेते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे मात्र फंबलिंग झालं क्षेत्ररक्षकाचं आणि त्याचाच यावेळेला मात्र फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. इथून जर आपण पाहिलं तरी 2 धावा कंप्लीट होताना आणि या 2 धावांनी धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 19 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने साहिल. अगदी चांगला बॉल, टप्पा पडला, त्याच्यानंतर शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहिला चेंडू आणि त्याच्याचमुळे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा जरूर होता, परंतु तो प्रयत्न शपशेल या ठिकाणी अपयशी ठरताना पाहायला मिळालाय. शैलेंद्र देखील इथे उपस्थित झालेत. वेलकम शैलू. षटकातील पुढचा बॉल बॅक फुटला गेले. फिल्डर तिथे आहेत, कुठली मिस्टेक फिल्डरने केली नाहीये. अगदी चांगला झेल या ठिकाणी टिपला गेलाय. विकेटचं झालं पतन, इथे लागलाय. अजून एक धक्का, दुसरा धक्का इथे लागलाय. 11 मंगलमूर्ती विराथन या संघाला. एकोणीस धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. चला न्यू बॅटर थोडा वॉर्मअप करत जायचं आहे, विनंती आहे. तीन चेंडू झालेत. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या अजूनही स्थिरावलेली पाहायला मिळते. धाव फलकावरती 19. नवीन फलंदाज आपण पाहतोय, 90 दाखल झालाय प्रणय. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी ठरतोय. भन्नाट वेग या वेळेला मात्र साहिलचा पाहायला मिळालाय. या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर विकेट. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा डॉट चेंडू जो आहे तो सातत्यानं पाहायला मिळालेत. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच हवेमध्ये जातोय आणि इथे प्रणयच्या खेळीचा अंत होतोय. धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 19. काय सुंदर गोलंदाजी साहिलने केलेली आहे. फक्त 2 धावा या षटकामध्ये दिल्यात, 5 चेंडू हाताळले आणि 2 विकेट त्यानं प्राप्त केलेत. अफलातून दर्जेदार गोलंदाजी साहिलची पाहायला इथे मिळाली आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज होतो तयार. गोलंदाजी मार्कवर साहिल.
आता शेवटच्या बॉलवरती किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल. इथे मात्र डाऊन द ट्रॅक येऊन खेळण्याचा प्रयत्न, व्यंकटेश तिथे आहेत. कुठलीही चुकी मिस्टेक यावेळेला मात्र केली नाही, अगदी चांगला झेल इथे मात्र टिपला गेलाय. 2 षटकं इथे कंप्लीट झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धाव फलकावरती 19 झाली आहे. 20 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते पाहावं लागेल. चला विराटन संघ, मंगलमूर्ती विराटन टीम क्षेत्ररक्षणासाठी त्वरित आपण मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचं आहे. मनाचे राजे चषक वेळी 2025 क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवला मागील 5 दिवसांमध्ये आणि आता अगदी काही वेळामध्ये आपल्याला समजेल की विजेता कोण बनेल, या ट्रॉफीवरती कुठल्या संघाचं नाव कोरेल. हंगामाची सुरुवात अगदी दणक्यामध्ये झाली आहे या स्पर्धेने आणि यानंतर मोठमोठ्या रकमेच्या स्पर्धा देखील या सफाळे विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 24 ते 28 डिसेंबर कैलासवासी अमोल पाटील स्मृती चषक बाप्पा मोर्या विठ्ठलवाडीचं ते आयोजन आपण 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर विटी लाईनचा वर्ल्ड कप 3 जानेवारी ते 11 जानेवारी या कालावधीमध्ये आपण पाहणार आहोत. रॉकी ग्रुप ट्रॉफी आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत सफाळे प्रीमियर लीग. रजिस्ट्रेशन्स लिंक कालपासून ऍक्टिव्ह करण्यात आली आहे. ज्या खेळाडूंना त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती ती लिंक शेअर केली आहे. आपण त्या लिंकवरती जाऊन ते रजिस्ट्रेशन्स करायचं आहे. सफाळ्याच्या खेळाडूंकरता एक नामी संधी आहे. सफाळे प्रीमियर लीग पर्व 3 आपण MSF माकुणसारच्या मैदानावरती आपण पाहणार आहोत. चला 2 ओपनिंग बॅटर लगेच मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं आहे आणि जशी आता सामन्याला सुरुवात होईल, इनिंगला सुरुवात होईल, या आपण ऐकूया प्रमोदजी शेडगे यांचा आवाज. थोडस हॅलो हॅलो जे समोर मात्र उभे आहेत मी त्यांना विनंती करेन, सादिक अन्सारी, मंगेश राणे सर, शैलू थोडंसं बाजूला व्हा कारण समोरचा कॅमेरा आहे तो फ्रिक्वेन्सी जी आहे ती थोडीशी तुटते. वीस धावांचं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं. 19 धावा फलकावर. मनाचे राजे चषक वेडी 2025चं ही शानदार आयोजन, अतिशय चांगलं दमदार आणि शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. नेहमीच या स्पर्धेला बॅकबोन राहिलेत ते आपण पाहू शकता. शुभमजी पाध्ये, संपूर्ण मनाचे राजे चषकाच्या आयोजकाची टीम आणि अतिशय चांगलं क्रिकेट हे सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. स्टार्ट ऑफ द मॅच. प्रणय 5:21 झालेत. आपल्याकडे फार वेळ कमी आहे. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज. प्रणय पाटीलचा पहिलाच बॉल ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. शैलेश निवल पुढे येत आहेत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर मी का म्हणतो या खेळाडूला, या क्षेत्ररक्षकाला. अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड, जजमेंट, कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर आपण पाहिलं तर त्याच्या हाताची उंजळ, या सर्व काही गोष्टी परफेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. बेस्ट कॅच आपण पाहू शकाल. प्रणय पाटीलच्या खात्यामध्ये फर्स्ट विकेट, पहिली विकेट मिळते. प्रणय आज मात्र बॅटिंगचा काही हवा तसा परफॉर्मन्स झाला नाही, परंतु गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी केली. कालचा दिवस 40+ सुयोग वैतीने 8 ते 10 वर्षांच्या पलीकडचा सुयोग वैती पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना पाहायला मिळाला. काय बॅटिंग, तुफानी फटकेबाजी. आणि महेशजी पागदरे सर ड्युटीवर असताना त्यांनी ऑनलाईन मॅचचा आनंद घेतला. त्यांना एक अनोखं गिफ्ट मिळालं. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूला प्रेरणा देतील, गायडन्स करतील आणि ते मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं.
पुन्हा एकदा बॉलर तयार. प्रणीचा हा बॉल चीप शॉट खेळलाय. सुमित कारभारी पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. निशांत कारभारी पुढे सरसावत असताना सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने बॅटर आपण पाहतायत रोहितच्या बॅटमधून एक व्यंकटेश वेंकुला आपण पाहतायत. या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल आहे, परंतु तुम्हाला नेहमीच कागदोपत्री स्ट्रॉंग चांगलं असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये ती तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागते. क्लीन बोल्ड प्रणय पाटील चारी मुंड्या चित्त करत. काय बॉल डिलिव्हर केला. वेग होता, वेगेबरोबर नियंत्रण. डावपेच माहिती आहेत आणि इथून प्रणय पाटील अप्रतिम चांगला बॉल. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. अनबिलिव्हेबल. कृणाल यावेळेला आपण पाहतायत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी केले. 20 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर ज्या पद्धतीने धावांवर लगाम लावला होता, परंतु आता इथून मोठे फटके मारण्याचा मनसुबा बाळगला व्यंकटेशने. वेंकू या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. कृणाल पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा हकदार सुद्धा ठरला होता. तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एक बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3. 9 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 19 रनची आवश्यकता आहे. प्रणय पाटील यावेळेला लो फुलटॉस बॉल. सरळ चेंडूला मात्र भिरकावून दिलं गेलंय. निघून जाईल 4 धावांकरता. चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्या 5. कधी कधी अशा प्रकारचे बॉल जेव्हा येतात ना, तेव्हा डीपमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतात. तेव्हा थोडेसे कुठेतरी संभ्रमामध्ये जात असताना खेळाडू पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 धावा. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक पहिलं हे प्रगती पथावर आहे. 15 रनची आवश्यकता. अप्रतिम चांगला फटका. मनगडाचा चांगला वापर करत असताना फार दुरून येत आहेत फिल्डर रितेश किनी. फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर प्रणय पाटीलचा अचूक कलेक्शन. वॉट फिल्डिंग. क्या बात आहे. एकाच ऍक्शन मध्ये विराट कोहली स्टाईल मध्ये फेकी करत असताना आपण पाहू शकतायत. हे टॅलेंट आहे रितेश किनी याचं, परंतु तेवढंच मात्र अचूक कलेक्शन सुद्धा पाहायला मिळालं. मॅग्निफिसंट फिल्डिंग. एका क्षणार्धात विजेचा झटका जसा लागतो ना, त्याच पद्धतीने मात्र आपण पाहतायत अतिशय चांगल्या पद्धतीने हा थ्रो पाहायला मिळाला. ॲज अ रॉकेट प्रमाणे विकेट डाऊन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. रवींद्र जडेजाची सुद्धा आठवण आली. अशा पद्धतीने फेकी. शकीब अल हसन यांना सुद्धा आपण अशा प्रकारच्या फेकी करताना पाहिलेत. हार्दिक पंड्या असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर भरपूर असे खेळाडू, मात्र रॉबिन सिंग यांना सुद्धा आपण सातत्याने पाहिलं. मोहम्मद कैफ, युवराज सिंग, पॉल कॉलिंगवूड अशा प्रकारचे खेळाडू लगेच आपल्या लक्षात येतील. आणि त्यामध्ये मोस्टली जर आपण पाहिलं तर टॉप 1चा हर्षल गिब्स, ज्या पद्धतीने आपण पाहिला जॉन्टी रोड्स, टॉप क्लास वर्ल्डचा आपण पाहिला तर बेस्ट फिल्डर 6 धावा. स्वप्नील मात्र नाराज जरूर आहेत, परंतु क्रिकेट जाणतायत, ओळखतायत, खेळतायत. हँडसम क्रिकेटर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 13. 6 बॉल 13 रन हे सामन्याचं समीकरण आहे. चला घाई करा, वेळ दौडू नका. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत आणि घड्याळात वाजले जवळजवळ आपण पाहिलं तर 5:26. वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाही. गोलंदाज रितेश किनी, बबलू. प्रणय पाटीलने जी गोलंदाजी केली, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय प्रणय पाटील. ॲब्सोल्युटली सुपर्ब. फुलटॉस बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलाय. फिल्डर निशांत कारभारी त्या ठिकाणी पुढे सरसावतील. थोडेसे फंबल झाले, परंतु सिंगल डबलला कृणाल महत्व देत आहेत. या खेळाडूचं मी कौतुक करेन. क्रिकेटमधील बेसिक विसरत नाहीये. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर षटकार आणि चौकार मारल्यानंतर रील्स फार मोठ्या प्रमाणात बनतात, परंतु सिंगल डबलला
विसरलेत त्या जर सिंगल डबलने आपला संघ विजयी होत असेल ना त्याच्या रील्स बनवा. अप्रतिम चांगला फटका तर आहे ऑफ साईडला. कव्हर ड्राईव्ह फिल्डर पुन्हा एकदा मात्र थोडीशी फंबल होत असताना 2 रन्स इन्क्लूड केल्या जातील. या दुहेरी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 धावा. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या श्री गणेश डोंगरीपाडा या टीमला 9. सिंगल डबलला महत्व. कृणालला माहिती आहे इथे मोठे फटके तर येणार नाहीत कारण संध्याकाळचं सत्र आहे. हवेचा परिपूर्ण वेग आहे तो थांबलाय मंदावलाय आणि त्यामुळे मात्र आता कुठेतरी बॉल ट्रॅव्हल होतील की नाही ह्या मनामध्ये शंका असतात आणि अशा वेळेला तुम्ही ग्राउंड स्ट्रोक जेवढे खेळतील तेवढ्या धावा मात्र ऑटोमॅटिकली स्कोर कार्डवर लागल्या जातील. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला गेलाय. सिंगल तर येते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. वेगाने येत आहे तुषार किनी परंतु इथून जर आपण पाहिलं तर सिंगल डबल कोण म्हणतं षटकार चौकारानेच धावा जमविता येतात. या सिंगल डबलने सुद्धा मात्र धावा येत आहेत. आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 7. 3 बॉल 7. सिंगल डबल ही लाईफ लाईन आहे क्रिकेटच्या खेळामधली. जेव्हा मात्र दबाव असतो ना या सिंगल डबलला तुम्ही आठवण करा तुमचा दबाव ऑटोमॅटिकली मात्र बाजूला सारेल. 3 बॉल 7. पुन्हा एकदा अप्रतिम चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. नामी संधी होती परंतु खेळण्याच्या मोहामध्ये गेले नाहीत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता पंचांकडे दाद आणि कृणालला आता मात्र परतावं लागेल बॅक टू द डगआउट. आता बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 6 रन. एका साईडला आपण पाहिला तर साहिल आहे. इथून कदाचित कृणालने जर पॅडल स्वीप खेळला असता कदाचित पाठीमागे तर डेफिनेटली चौकारात परावर्तित होऊ शकला असता परंतु अशा वेळेला तुमची मानसिकता चालत नाही. अशा वेळेला सिंगल डबलला तुम्ही महत्व देताय तर त्याच रूटने मात्र तुम्ही करण्याचा प्रयत्न करता तेच रोटेट होते. आता 2 बॉल 6. क्रिश बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नचिकेतजी पाटील साहेब विद्यमान सरपंच वेडी गावचे या ठिकाणी उपस्थित होताना ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलेला आहे. इथून मात्र आपण पाहतायत बॅकअप चांगला मिळाला. बॅकअप चांगला मिळतोय करणच्या माध्यमातून. करण त्या ठिकाणी होते आणि इथून जर आपण पाहिलं तर आता 1 बॉल 6. षटकार येईल का? इतिहास रचला जाईल का? साहिल हिरो बनेल का? अभी नहीं तो कभी नहीं. हीच ती वेळ आहे सुपरस्टार बनण्याची. पुन्हा एकदा बाउंड्री लाईन टच झालेत. फिल्डर रितेश किनी बबलू एक्सपिरियन्स बॉलर. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम विजयी संपादन करत असताना 311 विनोद पाटील पुरस्कृत मंगलमूर्ती विराथन. कॉंग्रॅच्युलेशन. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत. टॉस या ठिकाणी केला जाईल. विजयी संघ MS11 जाई टीमला मात्र बाय मिळाले आणि त्यामुळे मात्र विजयी संघ जो झालाय 311 विनोद पाटील पुरस्कृत. चला मंगलमूर्ती विराथन टीमचे कॅप्टन रितेश किनी लगेच या. एका साईडला मात्र शैलेंद्र घोडेकर आहेत. पागदरे बॉयज एकविरा स्पोर्ट्स वसई 11. चला इथेच आपण टॉस करूया लगेच कारण वेळ नाहीये तेवढा. 2 षटकांचा सामना खेळवला जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत. अभय शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया.